चला आज बनवूया चुलीवरची मिक्स भाजी. त्या अगोदर थोडीशी चुलीवरची माहिती देते. तर ही चूल आहे ना, चार्जिंग करायला लागतं. एकदा चार्जिंग केलं तर 2 दिवस जातं. सरपण देखील लागतं आणि चार्जिंग देखील करायला लागतं. आणि आता त्याच्यामध्ये इतका फायदा होतो, एक तरी धूर अजिबात होत नाही. जर तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहत असाल आणि गॅलरी असेल छोटीशी, गॅलरीमध्ये सुद्धा ही चूल ठेवू शकता. आणि मटण, चिकन, भाकरी खाण्याची जर इच्छा झाली तुम्ही चुलीवरची, तर बनवू शकता. तर हे खुलगट भाग आहे, हे सरपण ठेवण्याकरता आहे. आणि कमी सरपणामध्ये आपला 10-12 माणसाचा स्वयंपाक सहज होतो. फार ह्याला सरपण देखील लागत नाही आणि पटकन होतो. बरेच जणी चिकन, मटण खायला चुलीवरचं बाहेर जातात. तर घरच्या घरी अशी चूल आणून तुम्ही बनवू शकता. हे बटन आहे चालू बंद करण्यासाठी आहे. आणि इतकं पटकन स्वयंपाक होतो याच्यावर. आणि हे छोटंसं बटन आहे, हे फॅनचं आहे. थोडंसं वाढवलं तर फॅन वाढतो आणि मग जाळ मोठा लागतो, धूर होत नाही. एकदा आपण थोडंसं कागद वगैरे घालून पेटवला तर छान ते सरपण पेटतं. इथं छोटे कांदे घेतलेले आता मिक्स भाजीसाठी. मटार घेतले 1 वाटी, कढीपत्ता आणि बटाटा घेतलेला आहे. आणि मटार आता बाजारामध्ये ताजा भेटतो. तुम्ही ताजाच आणा. फ्रोझनचं असतं ते दिसायला हिरवं देतं, अंश काही नसतो त्याच्यामध्ये. शक्यतो ताज्या मटारमध्ये जे अंश मिळतो आपल्याला, कंटेंट्स मिळतात, तसं ते फ्रोझनमध्ये मिळत नाही. शक्यतो तुम्ही ताजेच मटार आणा. आता हे अर्धी पळी तेल घालू, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकूया, हिंग टाकूया थोडंसं. हिंगामुळे स्वाद छान येतो. आणि हे छोटे छोटे कांदे साल काढून घेतलेले ते घालूया. राजस्थान म्हणा, गुजर मारवाडी म्हणा, तर कांद्याची पूर्ण अशा छोट्या छोट्या कांद्याची भाजी करतात पहा. खूप सुंदर लागते ते देखील. कढीपत्ता घालूया, ताजा अरोमा छान येतो. आणि डोळ्याच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी तर कढीपत्ता अतिशय उत्तम आहे. लाल तिखट घालूया 1 चमचा, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे. गरम मसाला कोणताही घ्या, मी घरातलाच घेतला आहे. 1 चमचा वाटण घेतलं आहे. आणि प्युरी घेतलेले टोमॅटो 1 चमचा. त्यानं चवी छान येते, कलर भाजीला मस्त येतो म्हणून घेतलेलं आहे. तर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घेतला तरी चालू शकतं. आता ह्याच्यामध्ये बटाटे घालूया आणि मग मटार घालूया. थोडंसं परतून मग त्याच्यामध्ये कोमट पाणीच वापरायचं. शक्यतो भाज्यांना कोमट पाणी वापरलं ना, भाजी जी आहे चवीला लागते. चवीपुरतं आता मीठ घालू. आता हे मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये पाणी घालूया. 1 वाटी आत्ता घालायचं, नंतर त्यात झाकण ठेवतो, त्या झाकणावर 1 वाटी घालायचं. त्या वाफेवर छान शिजतं. आणि ते हे सरपण घालूया, म्हणजे जाळ चांगला व्यवस्थित लागतो. आणि फॅन वाढवला म्हणजे मस्त ते जाळ लागतो, धूर होत नाही मग. हे पहा, आता हे फॅन वाढवल्यामुळे धूर थोडासा होतो आणि मग नंतर ते जाळ लागला ना, अजिबात धूर होत नाही. असे सारखं सरपण त्याच्यामध्ये तुकडे तुकडे टाकायचे, धूर होत नाही. आता हे पाणी ना ह्याच्यामध्ये थोडंसं घालूया पुन्हा एकदा. आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा ताट ठेवायचं. ते पहा शिजलेले, थोडीशी आणखीन शिजली तर चांगलं लागतं. बटाटा थोडासा जर कच्चा लागला तर चांगला लागत नाही. म्हणून भाजी व्यवस्थित शिजली पाहिजे. जाळी दणकून लागलेलं आहे त्याला. आता ते शिजलं काय पाहूया. आता हे तयार झाले. वरून कोथिंबीर घालायची. मग तुम्ही भाकरीसोबत खा, पोळीसोबत खा किंवा भातासोबत खा, मस्तच लागतो. गरमागरम आता डिशमध्ये काढून घेऊ. खाण्यासाठी तयार आहे मिक्स भाजी. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा. इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसंच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.